हाय हॅलो शुभ दुपार. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता मी निघाले होते ताईंच्या घरी. तर ताईंची उद्या कलशपूजा आहे ना, तर आज सगळी तयारी करायची होती. तर ताईंच्या घरी गेल्यानंतर थोडीशी मेथीची भाजी वगैरे नेसली आणि त्यानंतर मग आम्ही संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागलो. तर संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी मस्त असं झिरकं वगैरे केलेलं होतं. तयारी चालू आहे का उद्याची? उद्याची तयारी चालू आहे. आणि खूप भारी डेकोरेशन करणारे सर्व काही ते तुम्हाला सकाळी दाखवू. हा, उद्याच्या परवाच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जांभळे फुलं, सफेद फुलं. ताईंनी मस्त झिरकं केलं. त्यानंतर मी मग गरमागरम भजी केली. त्यानंतर इकडे सगळेजणांना वाढून वगैरे दिलं. मग सगळेजण जेवण करायला बसली आणि मग जेवण वगैरे आटोपल्यानंतर आम्ही वरती गेलो. तर वरती फर्निचरचं भरपूर काम सुरू होतं, कारण की दुसऱ्या दिवशी कलशपूजा होती, त्यामुळे मग भरपूर तयारी करायची होती. आणि इकडे भरपूर सगळी फुले वगैरे आणलेली होती, त्याचंच आमचं काम सुरू होतं. इकडे बालाजी वगैरे बनवायचं होता, ती तयारी सुरू होती. तर संध्याकाळी उशीर झाला. आम्ही 11 11:30 वाजले होते. मग आम्ही जास्त काही शूट घेतला नाही. हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज छान अशी सकाळी सकाळी मस्त घरातलं आवरलं आहे आणि मी निघाले ताईंच्या इकडे. तर कलशपूजा आहे ना आज ताईंची. तर थोडीशी स्वयंपाक वगैरे करायचं आहे, घरातली घरातच आहे. तर चला. मग इकडे आल्यानंतर छान असं डेकोरेशन केलं. तर थोडंफार डेकोरेशन इकडे केलं किचनवर, असं छोटंसं जातं वगैरे ठेवून. आणि चूल आहे ना आणायची होती, तर चूल आई आणायला जाणार होत्या राहुलसोबत. आणि आता इकडे फर्निचर वगैरे सगळंच रात्री भरपूर वेळ काम सुरू होतं. त्यानंतर इकडे बालाजीही आम्ही छान असं रात्री रेडी केलेलं होता. राहुलने आणि मिस्टरांनी बालाजी बनवला आणि ताई आणि मी आम्ही दोघींनी मिळून फुलांच्या माळा वगैरे करून दिल्या. तर इकडे मी छोटीशी अशी रांगोळी काढली होती आणि वांग्याची भाजी, वांग बटाट्याची मस्त अशी भाजी केलेली होती अरुणाताईंनी. वरण भात, पीठ पण भिजवलेलं होतं छान असं पोळ्यांसाठी. तर जास्त काही कोणाला सांगितलेले नव्हते, फक्त तीर्थप्रसादासाठी सांगितलेले होते ना. त्यानंतर इकडे ताई आता प्रसाद करत होत्या. ताई प्रसाद करते आज. 1.25 किलोचा आहे ना. प्रसादाचा रवा आहे ना ताई, जेव्हा आपण तूप तापतं ना तेव्हा टाकतो ना, तर आहे ना तेव्हा आपल्याला थोडा वेळ खूप असा जड जातो हलवायला, म्हणजे असं तो भरपूर असा घट्ट होऊन जातो. पण जेव्हा रवा आपण फुलतो ना ताई, तेव्हा असं समजायचं बघा आता रवा मला आहे ना असं खूप जड गेला होता, पण आता किती सैल गेलाय, कारण आपला रवा खूप फुगलाय आता आणि मस्त तूप सुटत आहे बघा. असं तूप पातळ व्हायला सुरुवात होते. पातळ झाला म्हणजे आपला रवा खूप फुगलाय, म्हणजे प्रसाद असा मस्त कापसासारखा खायला लागेल, खूप छान लागेल. आता मस्त अजून पण थोडा होऊन देणार आहे मी, मस्त कलर येऊन देणार आहे थोडासा, आणि मग नंतर खाली घेणार आहे पातेलं आणि मग दूध टाकणार आहे, कारण त्याच्यात आहे ना आपण तापलेलं दूध आहे ना डायरेक्ट वरून जर टाकलं ना सगळे शुतुडे उडून जाते आणि ते फसा वर येतं. त्याच्यामुळे हे मी थोडं थंड होऊन आणि मग थोडं दूध टाकणार आहे. होतो जातं सगळं. हो, आणि नंतर मग दूध टाकल्यानंतर पण हलवणार आहे थोडस, मग साखर टाकून देणार, शेवटी साखर. मस्त झालंय. अजून पण थोडा मला कलर येऊन द्यायचा आहे, कारण कलर आला का छान वाटतो. आणि पितळाचं पातेलं घेतलंय प्रसादाला, खरंच म्हणजे 1.25 किलोच्या प्रसादाच्या मापाचं. आईचं हे खूप आम्ही लहान असताना हे पातेलं आईने घेतलं होतं आणि खास प्रसादासाठी घेतलं होतं. ते पातेलं आता आमच्या सगळ्या बहिणींकडे येत आहे प्रसादासाठी. सगळ्यांकडे प्रसादाला तेच असतं. आई म्हणते कशाला घेता, आहे ना वस्तू, देऊन का खराब होती का ती, जाऊ द्या प्रसादालाच काम येते. त्याच्यामुळे आई आम्हाला नवीन घेऊन देत नाही, वापरा म्हणे सगळ्या जणी. तर बघू, पण आता मी पण घेणार आहे असं एक पातेलं, म्हणजे कसं आपली पण वस्तू कायमस्वरूपी होती.
मस्त आहे बघ, फुलतोय मस्त, अजून पण फुलतोय आणि खूप तूप सुटलंय मस्त. 1.25 किलो तूप, 1.25 किलो साखर आणि 1.25 किलो दूध. तर दूध थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं, दूध थोडं 1.5 लिटरला थोडं एक्स्ट्रा पण घेतलं तरी पण प्रसाद मस्त फुलतो. थोडं थंड होऊन देते आता थोडं, कारण ते उकळत आहे, त्याच्यात उकळत दूध टाकलं तर ते दोन्ही पण असं वर येतं. त्याच्यामुळे थोडं तर वर येणारच आहे, पण थोडं शांत होऊन देऊ असं. थोडंसं हलवून घेता का रवा, नाही म्हणजे थोडं थंड होईल. हळू डोक्याला घेतलं पुढं नव्हतं लागून. बघा तरी उडालच ना, कारण असं प्रसादाचे गरम वस्तू दोन्ही पण असल्या तर असं उडत. बघा असं पातेल्यात आहे ना उडतं ते प्रसादाचं, कारण ते दोन्ही गरम असतं ना. प्रसाद तर खूप, अजून साखर टाकायची तरी खूप भारी वाटतोय. बघा कलर बघा किती छान आलाय, अजून साखर पडायची त्याच्यात. दूध अजून थोडं टाकता का? नको, अजून साखर पडली होती पातळ म्हणून ना मापात टाकलं. झालं का? झालं. दूध टाकलं? 1.25 किलोची साखर. हा मोजूनच आणलं होतं राहुलने. मस्त कलर आला. हे तुळशीचे पानं इथं ठेवले. उडाला का? बारीक गॅस केलेला आहे, लय मोठा गॅस नाही करायचा, थोडा वेळ. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. हे कुठं लावायचे? हे केशर आंब्याचे रुपये अरुणा अक्काच्या इथं होते. आमच्या हे इथं आलं. नर्सरीत गेल्यावर 500 रुपये लागत्या, पण मी खालून आणले. आता हे आमच्या बंगल्यात लावायचे नव्या. बरोबर, आम्ही येऊ आंबे आमच्या प्यायला. आठवण ना तुम्हीच लावा. अरुण अक्काला जास्त आंबे देऊ. लावले, पण ते येतील का तिथं? आता हे आंब्याचं ताईंचा झाड मस्त जरी लोक. कपाशीत ठेवलं तरी चालेल पूजायला, कारण आंब्याचे पाने. ठेव ठेव. हा. आवरलंय, पण आज ना मला थोडस सांग गजरे नाही, थोडेसे व्यवस्थित लावा लागेल. थांबा, छोटीशी तुला थोडेसे व्यवस्थित लावा लागेल. तेवढे लावून दे थोडेसे व्यवस्थित. हा हा, आणि साडी छान दिसते. पुढे आले मागं लाव. छान दिसतोय मेकअप. चला सर्वांनी या आमच्या घरी कलश पूजेला. प्रसाद घ्यायला. शिजली का भाजी? हो, थोडंसं शिजलंय, पण थोडं कचरट असलं तरी चालेल. कूट टाकायला, मग कूट टाकलं पण थोडा अर्क उतरायला पाहिजे ना. शेंगदाणे भाजून घेतलेले आणि मग कूट केलेलं आहे. लागता लागता घालते, कारण लय घट्ट भाजी पण चांगली नाही लागत खायला. आहे ना. आणि आता आहे ना ही भाजी थोडीशी कमी गॅसवर करायची, म्हणजे तरी पण जात नाही आणि भाजी पण छान होते. त्यानंतर इकडे गुरुजी आले. गुरुजींना सगळी तयारी तर केलेली होती. मग नंतर ते केळीचे खुंड वगैरे बांधायचे असतात ना, तर ते सगळी तयारी इकडे सुरू होती. तर गुरुजींना यायलाही उशीर झालेला होता. मग त्यानंतर आल्यानंतर इकडे छान अशी पूजेची मांडणी वगैरे झाली.
बाया अरुण आकाने सगळं मी काय म्हणतो? नाकाला मुंगूट दिसलं. काय जेवण? नारळ मोठे. अरुणा ताई तुम्ही इथं राहता तरी मग चला का ते तुम्हाला छान दिवस जाईल. ताईंच्या इथलं सगळं आवरल्यानंतर जेवण वगैरे केली आणि त्यानंतर मग आम्हाला अजून एका ठिकाणी वास्तुशांतीचा कार्यक्रम होता तर तिथेही जायचं होतं. तर तिथे ना आम्ही आता मग 4-5 वाजता निघालेलो होतो. म्हणजे 5 वाजताच निघालो. स्कूलवरून आला आणि लगेचच मग आम्ही निघालो. कारण की मग ताईंच्या घरीच आम्हाला येण्यासाठी 4 वाजले होते, 4-4:30. मग तिकडनं आल्यानंतर तयारी केली. आई, मी, मिस्टर, आम्ही तिघी आणि अंशू. तर आम्ही सगळे कार्यक्रमासाठी चाललेलो होतो. तर कार्यक्रम आहे ना थोडासा लांब होता त्यामुळे मग मोठी गाडीच घेतलेली होती आणि इकडे मग आम्ही सगळे बसलेले होतो. आई, मी मागे बसली, अंशू पुढे बसलेली होती. आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे म्हणजे या अगोदर पण ते घर, कारण की तिथे आता मागे आम्ही छोटीशी पार्टी केली होती ना फ्रेंडच्या घरी, तर तिथेच पूजेचा कार्यक्रम होता. छान अशी नवचंडी पूजा होती, 3 दिवसाची पूजा होती. त्यांनी 3 दिवसाची पूजा वगैरे केलेली होती. तर छान अशी पूजा वगैरे मांडलेली होती. आणि हे त्यांचं घर, तर भरपूर मोठं घर बांधलं आहे त्यांनी. आणि आम्ही तिथे जेवण वगैरे केलं नाही कारण की 3:30लाच आम्ही ताईंच्या घरी जेवण केलं होतं. त्यामुळे तिथे काही जेवण केलं नाही. तर ही माझी फ्रेंड जेवण न केल्यामुळं त्यांचा एवढा आग्रह होता, मग तिने अंशूसाठी गुलाबजाम पॅक करून दिले मला. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.